माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा अलंकापूर पीठाधीश्वर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप वैष्णवा अग्रगणी अशा अनेक विशेषणांनी उपयुक्त भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकाराम महाराज शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज भक्ती प्रेम मूर्ती नामदेवराय श्री संत निवोबाराय आदी करून सकल संतांना वंदन करून श्री संत मोतीराम महाराजांच्या चरणारविंदी कोटी कोटी प्रणाम करून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री मारोतराव महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी वंदन करून भजन भीष्म सद्गुरु श्री बोधे बाबांच्या चरणी वाक प्रणाम करून या कीर्तन निरूपणाला सुरुवात करूया। ठल विठल या कीर्तन निरूपणा करताना सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील वैशिष्ट्यपूर्ण चार चरणाचा अत्यंत प्रसादिक गोड निर्मळ अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनाची कृतकृत्यता वर्णन करतात। विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्या अगोदर काही पर्याय देणं उचित आहे, आवश्यक आहे। नैमित्तिक कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे। कैलासवासी साहेबराव लिंबाजी रेंगे यांची ही 6वी पुण्यतिथी आहे। विठ्ठला एक वर्षाचं वर्ष श्राद्ध करून माणसं सोडून देतात। काही काही माणसं आणखीन चांगले असतात, 2 वर्षाची पुण्यतिथी करतात। काही काही माणसं त्याच्यापेक्षा आणखीन चांगले असतात, 3 वर्ष करतात। करता करता 5 वर्ष करतात। म्हणजे आता ही 5वी आहे आणि ही शेवटची आहे। 5वी पुण्यतिथी झाल्याच्या नंतर सुद्धा 6व्या वर्षाची पुण्यतिथी पूजनीय वडिलांचं स्मरण आपल्याकडून होते, ही देवाची कृपा आहे। राजस्थानमध्ये अनेक राजे होऊन गेले। त्या राजस्थानच्या एका राजाच्या मनात आलं की आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे। ब्राह्मणाला विचारलं ब्रह्मवृंदांनो, आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता मी काय केलं पाहिजे?
आता ब्राह्मणांनी सांगितलं एक काम करा म्हणे, तुम्ही काशीला जा आणि काशीला जाऊन एक मंदिर बांधा म्हणाले. मंदिर बांधण्याकरता काशीला हे राजा निघाले, सोबत त्यांचा सगळा परिवार निघाला. कशा करता? आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता ब्रह्मवृंदाने सांगितलं मंदिर बांधायचं. आता तो राजा होता, सामान्य नव्हता. राजस्थानाहून कारागीर नेले, दगडही राजस्थानचाच. ते सगळं लवाजमा घेऊन ते सगळे गेले. जवळजवळ 4-4.5 वर्षापर्यंत ते मंदिराचं बांधकाम चालू झालं. अगदी गंगेच्या काठावर मंदिर. 4.5-5 वर्षामध्ये कलशारोहण झाला, मंदिर पूर्ण झालं. ब्राह्मणांनी आता संकल्प केला की म्हणे, तुम्ही मंदिर तुमच्या आई वडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता बांधलेलं आहे, तर संकल्प करा. हातावर पाणी टाकलं, संकल्प केला. गंगेमध्ये तो संकल्प सोडला. जसा संकल्प सोडला, मंदिर वाकडं झालं. बघा, असं मंदिर वाकडं झालं. याच्यातला भाव लक्षात घेण्यासारखा आहे. महादेवाचं मंदिर होतं आणि महादेवाने सांगितलं होतं, वेड्या, अशी एक नाही हजारो मंदिर जरी बांधले तर आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. ते मंदिर अजूनही वाकडं आहे महाराजजी. तुम्ही काशीला जर गेले, तुम्हाला ते असं मंदिर पाहायला मिळेल. माझा भाव लक्षात घेण्यासारखा आहे. सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. माय बापाच्या चरणावर काशी आहे म्हणे. माय बापाच्या चरणावर सगळे तीर्थ आहे. कुठं कुठं जायची गरज नाही. विठ्ठला या जगामध्ये जेवढे जेवढे माणसं मोठे झाले, त्यांच्या पाठीमागे त्यांच्या आई वडिलाची पुण्याई आहे. मला महाराजजी कीर्तन करता येत नाही, म्हणजे मी नारदाच्या गादीवर, मला काही असं व्यावसायिक बोलता येत नाही साहेब. आणि त्याच्यामुळेच मी मागं राहिलो 2500 किलोमीटर. मला असं बोलता येत नाही. माणिक महाराजांना म्हटलं लिहून द्या, नाही तर ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांचंच नाव विसरून जायचं. विठ्ठल विठ्ठल वाक्य लय महत्वाचं बोललो गड्या. वाक्य असं होतं, जे जे माणसं मोठे झाले त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या पाठीमागे त्यांच्या आई वडिलाची पुण्याई आहे. इथं अनेक माणसं उभे आहे. प्रत्येकाला नाव घेतल्यावर बरं वाटते आणि काहींना नाव घेतल्यावर बरं नाही वाटत. एका कीर्तनकाराने उद्धव गुरुजींची लय स्तुती केली महाराज. ते 20 मिनिटं ते उद्धव बाबा महाराजांचं सांगत बसले. बापू असे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असं. बापूने मागच्या माणसाला चिमटा घेतला, काय वेडा कीर्तनकार आहे म्हणे, आणि देवाचं सांगावं का माझं सांगावं. त्यांचं जर नाव घेतलं तर त्यांना ते आवडणार नाही. आणि मी त्यांचे माझ्यावर उपकार असे आहे महाराज, मी त्यांच्या घरी राहतो भाड्याने, वर्ष वर्ष पैसे देत नाही. आता तर जास्त संगळलेले आहे, म्हणून माझ्या प्रिय बापूंच्या चरणी कोटी कोटी वंदना करतो. कैलास महाराजांच्या चरणी वंदना करतो. रेंगे महाराजांच्या चरणी वंदना करतो. नामदेव महाराजांच्या वडिलांच्या चरणी प्रणाम करतो. हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या चरणी प्रणाम करतो. विनेकरी महाराजांच्या चरणी, विष्णू महाराजांच्या चरणी प्रणाम करतो. नाव राहणार आहे, मला ते घेता येणार नाही किंवा ते समजत नाही. आमच्या पारव्याचे सगळे ग्रामस्थ त्यांना वंदना करतो. आणि आणि जामकरांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. मी म्हटलं कीर्तन घेऊ नका. यांच्या शब्दावर महाराष्ट्रातले किती माणसं यायला तयार आहे, कीर्तन करायला तयार आहे. मला वाटते पूजनीय हे नाना महाराज आहे, मोहिते नाना आहेत. मी यांना बापूकडे येताना बघितलं. नानांनी आमच्या विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटले होते.
मला ते आठवते यांनी मला ते आमच्या आणि आता आमच्या संस्थेची तिसरी शाखा ज्ञानाई संगीत साधना तदनंतर भजनही आहे म्हणून आमचं कीर्तन बरोबर 11 वाजेपर्यंत आहे. मी मधातलं चिंतन कापून बरोबर पहिल्या चरणावर आलो. मला माहित आहे की त्यांच्या आवाजामध्ये शारदा शक्ती आहे. आता अभंगाचं पहिलं चरण हे तत्वज्ञानाच्या दृष्टीनं सोडलं. जिवंत असताना मरता येते तुकाराम महाराज म्हटले. कारण अभंग जेव्हा महाराजांच्या मुखातून निघाला हा तेव्हा महाराज वैकुंठाला गेलेले नव्हते. महाराज म्हणाले, हे तत्वज्ञानाच्या दृष्टीने बोलतो मी, सेवट सेवट तो भला भला सेवट भला सेवट शेवट तो भला माझा. बहु गोड शब्दाला बहु हे विशेषण आहे. नुसता गोड नाही, बहु गोड. माझा शेवट हा गोड झाला. तत्वज्ञानाच्या दृष्टीने देहामध्ये असताना देह तादात्म्य निघून जाणे याला म्हणतात खरा शेवट होणे. आणि दुसऱ्या दृष्टीने जर विचार केला, दुसऱ्या दृष्टीने जर विचार केला तर तिघा जणाचा शेवट गोड कसा झाला हे उदाहरणाने मला सांगता येण्यासारखं आहे. देहात असून मरण आणि आयुष्याची दोरी संपल्यानंतर, प्रारब्ध संपल्याच्या नंतर देवाच्या मांडीवर जीव देणं, आपला जीव सोडणं,
हे गोड होणंच आहे. याच्याकरता 3 उदाहरण आहे. वेळेची मर्यादा आहे. काशी खंडामध्ये, काशी पुराणामध्ये एक गोष्ट आलेली आहे बघा. काशी पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की माणसाचा जीव एक तर घरात जावा, नाही तर माणसाचा जीव एखाद्या तीर्थावर जावा. ते श्लोक मला पाठ नाही बघा, त्याचा भाव असाच आहे. जर त्याचा मृत्यू घरामध्ये झाला तर तो परमात्म्यापर्यंत गेलाच पूर्ण, आणि त्याचा तीर्थावर मृत्यू झाला तरी त्याचं कल्याण झालं, त्याचं अकल्याण होणार नाही. देह सोडत असताना 9 भावाचा विचार केलेला आहे. तो आता सध्या मला करायचा नाही. महाराज म्हणाले, देह तादात्म्य गेलं, या देहावरचं प्रेम गेलं, फक्त परमात्म्यावर प्रेम राहिलं, हा खऱ्या अर्थाने उद्धाराचा, मोक्षाचा मार्ग आहे. अर्थातच हे मरण आहे म्हणे. आणि दुसरं मरण, जगन्नाथपुरीमध्ये भक्त राहत होते, त्यांचा दृष्टांत देतो. मरण सफल होणं कशाला म्हणतात ऐका. माधवदासजी त्यांचं नाव आहे. आणि माधवदासजी महाराज चांगले प्रापंचिक होते हो. सुंदर पत्नी होती, सगळा प्रपंच त्यांचा चांगला चालू होता. आणि प्रारब्ध वशामध्ये एक घटना घडली की त्यांची पत्नी वारली. त्यांच्या पत्नीवर अतिशय प्रेम करणारे हे माधवजी होते. विद्वान होते, चांगले होते. पण महाराजजी घटना अशी घडली, पत्नी मेल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं आता माझं सर्वस्व गेलं. पत्नी कशात मरण पावलेली होती? प्रसव वेदनेमध्ये, बाळणपणामध्ये. ते बाळ आडवं आलेलं होतं. बाळ प्रसूत झाली ती आणि डोळे लावून घेतले. बाळ दिलं आणि ती निघून गेली. वाईट वाटत होतं यांना खूप. जेवण वगैरे करत नव्हते. विद्वान असून सुद्धा त्यांना असं वाईट वाटत होतं. घरच्या लोकांनी समजावून सांगितलं असं करणं बरं नाही. एक काम कर म्हणे, दुसरं लग्न करून टाक. 3 महिन्याची मुलगी आहे तुला, लग्न करून टाक. आता हे अगोदरच विद्वान होते, गुरुजींच्याकडे शिकलेले होते. ते मायबापाला म्हणत होते मला वैराग्य मार्ग धारण करायचा आहे, मी याच्यामध्ये आता पडणार नाही. घरचे खूपच आग्रह करत होते. एक दिवस म्हणाले माधव महाराज, म्हणजे तुम्ही मला गॅरंटी द्या की मी दुसरी जे पत्नी करेल ते मरणार नाही, अशी गॅरंटी द्या. आता कोण गॅरंटी देणार आहे महाराजजी. करता करता एक दिवसचा प्रसंग, ते 3 महिन्याचं बाळ जवळ होतं. वैराग्य आलेलं होतं. पण मी या बाळाला सोडून कसं जाऊ, मी देवाची प्राप्ती कशी करून घेऊ, या बाळाला मी सोडून कसं जाऊ, या बाळाला सोडून कसं जाऊ असा विचार करत होते. जोरामध्ये वारा आला, असं वातावरण तंग झालेलं. त्या वाऱ्याने काय केलं महाराज, ज्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली माधव महाराजजी बसलेले होते, वर असा पक्षाचा काय म्हणू त्याला, पक्षाचा काय म्हणू आपण त्याला, नाही हो, थवा नाही, हा खोपा. त्या पक्षाच्या खोप्यामध्ये लहान लहान 2 पिले दिलेली. ते त्या वाऱ्याच्या अवधानाने ते वर खोका असा होता, त्याच्यामध्ये 2 पिले म्हणा. दुसऱ्या खोप्यामध्ये नुकतेच अंड दिलेले होते, त्यातलं एक अंड खाली पडलं वाऱ्याच्या झोकाने. आणि अंड खाली पडल्याच्या नंतर ते फुटलं. फुटल्यानंतर महाराजजी त्याच्यातून पिलू बाहेर आलं. वाऱ्याच्या वेगामध्ये थोडसे धान्य आलेलं होतं आणि ते बरोबर त्या चिमणीच्या म्हणा, त्या पक्षाच्या मुखामध्ये ते धान्य यायला लागलं. जेव्हा ते अंड खाली पडलेलं होतं ना, गवतावर पडलं, दगडावर नाही पडलं. फुटलं ते अंड हलक्या अवस्थेमध्ये, त्यातून बाळ बाहेर आलं. अचानक त्याला दानाही भेटला. माधवदासजी महाराजांनी आता समजून गेले, हे दृष्टांत मला देवानी दिलेला आहे. एवढ्या मोठ्या वारा वावधानामध्ये हे जर पिलू जिवंत राहत असेल, अंड्यातून बाहेर येत असेल, तर मी माझ्या बाळाची चिंता करू कशी. माझ्या बाळाचा परमात्मा आहे आणि मला देवाच्या भेटीला जायचं आहे. म्हणून त्या बाळाला आपल्या आई वडिलाच्या ताब्यात दिलं
आणि माधवदासजी महाराज जगन्नाथपुरीला निघाले. जगन्नाथ 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 करता करता पोहोचले महाराजजी. माधवदासजी महाराज जगन्नाथपुरीला गेले, पण वैराग्य असं होतं मी जगन्नाथजीचं दर्शन घेऊ कसं म्हणून समुद्राच्या काठावर झोपडी बांधली, राहायला लागले. विठ्ठल हरे विठ्ठल 15 दिवस झाले होते माधवदासजी महाराज समुद्राच्या काठावर. जगन्नाथपुरीच्या समुद्राला महासमुद्र म्हणतात बघा. तिथं सगळं महा आहे. प्रसादाला महाप्रसाद म्हणतात. जगन्नाथपुरीच्या समुद्राला महासमुद्र म्हणतात. तिथल्या प्रभूला महाप्रभू म्हणतात. जगन्नाथ महाप्रभू की जय. महाप्रभू जगन्नाथजी. 15 दिवस झाले पण माझा भक्त येत नाही. जगन्नाथजी ही कृपाळू देवता आहे, प्रेमी देवता आहे. माझा भक्त काय येत नाही? त्यांनी प्रपंच टाकला, मी त्याला दृष्टांत दाखवला, पण दर्शन करता काय येत नाही. यांना असं वाटत होतं मी दर्शनाच्या लायकीचाच नाही जगन्नाथजीच्या, मी दर्शनच घेणार नाही. मी बस म्हटले माझा अधिकार प्राप्त करून घेईल, मी नामस्मरण करेल. माधवदासजी महाराज राहायला लागले. भगवान जगन्नाथजीने एक लीला केली. लक्ष्मी आई साहेबाला आवाज दिला. ज्या मंदिरामध्ये प्रभू राहतात त्या मंदिराचं नाव आहे श्री मंदिर. श्री म्हणजे लक्ष्मी. समुद्राच्या काठावर आहे, म्हणजे सासऱ्याच्या घरी प्रभू राहतात. काय म्हणतात त्याला गड्या? जो मनुष्य सासूरवाडीला राहतात त्याला काहीतरी एक शब्द आहे महाराजजी. हा, घर जावाई. घर जावाई. प्रभू जगन्नाथपुरीला घर जावई आहे. समुद्राच्या काठावर राहतात. श्री मंदिरामध्ये लक्ष्मीच्या मंदिरात राहतात. हे लक्ष्मीचं मंदिर आहे. तुम्ही जगन्नाथपुरीला पुढे गेले ना तर सगळ्यात अगोदर महालक्ष्मी आहे, त्याला कमला माता म्हणतात. त्या कमला देवीचं मंदिर श्री मंदिर. लक्ष्मी काय प्रभू आणि माझा भक्त बघ ना 15 दिवस झाले माझ्या दर्शनाला येत नाही आणि तो जेवलाही नाही, असा म्हणतो म्हणे की माझं पाप आहे, मी जगन्नाथजीला कसं जाऊ. 15 दिवस झाले जेवला नाही, काहीतरी व्यवस्था कर. लक्ष्मी आई साहेबांनी सोन्याच्या ताटामध्ये काही पदार्थ घेतले आणि ते पदार्थ घेऊन आई साहेब गेल्या आणि ते ताट ठेवलं. आवाज दिला, ओ भक्त प्रसाद आणलेला आहे, खाऊन घ्या. जगन्नाथपुरीला प्रसादाचं महत्व आहे. पद्मपुराणामध्ये असा श्लोक आहे महाराज, जगन्नाथपुरीला जर एकादशी आली आणि त्या एकादशीच्या दिवशी जर आपण फराळ केला जगन्नाथपुरीला तर पाप लागते. जगन्नाथपुरीला एकादशी उलटी टांगलेली आहे म्हणतात. महाप्रसाद महाप्रसादे गोविंदे. साक्षात महाप्रसाद हे गोविंदच आहे. जगन्नाथजीचं दर्शन, जगन्नाथजीच्या ध्वजाचं दर्शन नाही झालं. जगन्नाथजीचं दर्शन तिच्या दारावर बसून आनंद नावाच्या बाजारामध्ये नुसता जगन्नाथजीचा प्रसाद जरी खाल्ला तरी तेच पुण्य. महाराज प्रसाद घ्या, लक्ष्मीने सांगितलं प्रसाद घ्या. प्रसाद घेण्याकरता महाराज जे आलेले आहे सोन्याच्या ताटामध्ये आणलेले तो प्रसाद खाऊ लागले, तृप्त झाले आणि ते ताट तिथंच पडलं. लक्ष्मी आई साहेबाने ते ताट काही आणलं नाही. दुसऱ्या दिवशी जगन्नाथजीचं मंदिर पुजाऱ्याने उघडलं. आपल्या इकडे काकड आरती होते आणि जगन्नाथपुरीला मंगल आरती होते, त्याला मंगला आरती म्हणतात. आपले वारकरी त्याला काकड आरती म्हणतात. मंगला आरती करता मंदिर उघडलं आणि प्रभूच्या भोगाची थाली, सोन्याची थाली दिसलीच नाही, ताटच दिसलं नाही. इकडे तिकडे पाहू लागले, काय झालं कसं झालं, काय झालं कसं झालं. शोधांती सगळ्यांना कळलं की हे ताट माधवदासच्या झोपडीमध्ये दिसलेलं आहे. माधवदासजीनं ते चोरलेलं आहे. सगळ्या भटांनी सगळ्या ब्राह्मणांनी माधवदासजीला मारलं. ताट चोरलं म्हणून, ताट चोरलं म्हणून मारलं. मारलं, मारलं. 「 माधवदासजीला, पण ओळ उमटले जगन्नाथजीला.                                                                            मारलं माधवदासजीला पण ओळ उमटले जगन्नाथजीला.
जगन्नाथजीचा चेहरा काळवंडला. पुजारी आले, बघितलं तर भगवंताचा चेहरा काळवंडला. काय झालं प्रभू तुम्हाला असं? ते म्हणे, ही तुमचीच करामत आहे, तुम्ही माझ्या भक्ताला मारलं, भक्ताचा मार मी खाल्ला म्हणे. माधवदासजी महाराजांकरता भगवंतानी मार खाल्ला ही बातमी जगन्नाथपुरीला सगळ्याला कळते. आणि असा कोणता भक्त आहे की तो भगवंतानी त्याचा मार ग्रहण केला? जगन्नाथपुरीच्या त्या भक्ताचं, माधवदासजीचं कौतुक व्हायला लागलं, कीर्ती झाली. आणि आता माधवदासजी जगन्नाथजीला म्हणतात, प्रभू मला माहीत होतं माझी तुम्ही कीर्ती करणार आहेत, म्हणूनच तर मी तुमच्या दर्शनाला येत नव्हते, इथं पडून राहत होतो. करता करता दिवसामागून दिवस चाललेले होते. माधवदासजी महाराज मंदिरामध्ये अर्थातच समुद्राच्या काठावर राहत होते. आणि काय झालं बघा, माधवदासजी महाराजांना एक रोग झाला, पोटाचा विकार झाला, ग्रस्त होत होते. 15 दिवस झाले महाराज ग्रस्त होत होते. जगन्नाथजी म्हणतात, माझे माधवदासजी आले नाही, माझे माधवदासजी माझ्या दर्शनाला आले नाही. ताबडतोब जगन्नाथजी श्री मंदिर सोडून समुद्राच्या काठावर आले. तर खाली पडलेले होते माधवदासजी महाराज. सगळं कपडे जे आहेत ते घाण झालेले होते, भरलेले होते. समजून जा, ग्रस्त नावाचा रोग आहे, व्याधी त्यांना झालेली आहे. जगन्नाथजींनी ते कपडे घाईघाईने सगळे सोडले महाराजजी, समुद्रामध्ये नेले. आणि ते विष्टेनी भरलेले कपडे स्वतः जगन्नाथजी धुवायला लागले. यांना तर उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. घटना अशी घडते. माधवदासजी म्हणतात, याच्यापेक्षा तर मरण भलं, तुम्ही सेवा करायला लागले प्रभू, न सांगता करी सर्व काम. प्रभू तुम्ही माझे काम करायला लागले, बरं एवढं निकृष्ट निकृष्ट कार्य, त्याच्यापेक्षा तर मेलो परवडलो. जगन्नाथजीच्या पुढे माधवदासजींनी पाय धरले, प्रभू तुम्ही आता माझे कपडे धुवू नका, माझं हे मला भोगू द्या, माझं प्रारब्ध आहे हे मला भोगू द्या. भक्त केवलवाना स्वरामध्ये असा म्हणतोय. जगन्नाथजी म्हणतात, माधवदास तुझं 15 दिवसाचं प्रारब्ध शेष आहे, बरं ते 15 दिवसाचं प्रारब्ध मी भोगतो. ऐका, मी भोगतो. 15 दिवस माझा त्रास होऊ दे, सगळं तुझं प्रारब्ध मी भोगतो. हरीने कृपा केली जगन्नाथजींनी. आणि माधवदासजी महाराजांचं सगळं प्रारब्ध प्रभूंनी भोगलं. आजही जगन्नाथपुरीला 15 दिवसाकरता देव बिमार पडते. आता ज्येष्ठाचा महिना येणार आहे, ज्येष्ठाची पौर्णिमेला जगन्नाथ महाप्रभू स्नान करणार आहे, त्याला स्नान यात्रा म्हणतात. आता चंदन यात्रा चालू आहे जगन्नाथपुरीला. चंदन यात्रा समाप्त झाली की पौर्णिमेला स्नान यात्रा चालू होते. जगन्नाथजींनी स्नान केलं की दुसऱ्या दिवशी जगन्नाथजी बिमार पडतात बघा. 15 दिवसाकरता मंदिर बंद होते, कोणाला दर्शन मिळत नाही. 15 दिवस जगन्नाथजी काढे घेतात. 15 दिवस जगन्नाथजी एवढीशीच खिचडी खातात, नाही तर 56 भोग धारण करणारे प्रभू त्या दिवशी एवढीशी खिचडी 15 दिवस पर्यंत घेतात. माधवदासजीचं सगळं भोग, सगळं दुःख आजही जगन्नाथपुरीला जगन्नाथजी भोगतात. 15 दिवस झाल्याच्या नंतर नवकलेवर होते आणि जगन्नाथजी रथात बसतात नंतर, आणि मग रथयात्रा चालू होते. हे भक्ताचं सगळं अंगीकार प्रभूंनी केलेलं आहे. आता जगन्नाथजींनी 15 दिवसाचं दुःख भोगल्याच्या नंतर माधवदासजी समुद्राच्या काठावर खाली पडले बघा. खाली पडल्यानंतर प्रभूला विनंती करतात की प्रभू आता मला तुमच्यामध्ये समाविष्ट करून घ्या, आता मी जाणार आहे प्रभू. प्रभूंनी खाली बसले जगन्नाथजी. जगन्नाथपुरीला जगन्नाथजीचं तुम्ही स्वरूप पाहिलं तर जगन्नाथजीचे असे हात आहे, जगन्नाथजीला पायच नाही. जगन्नाथजीचे डोळे आहे पण जगन्नाथजीला असे पलके नाही, पापण्या नाही, असे मोठे मोठे डोळे आहेत. जगन्नाथजीचा एक डोळा सूर्य आहे, जगन्नाथजीचा एक डोळा चंद्र आहे. ज्याला ग्रहाची बाधा असेल, ज्याला लय संकट राहत असेल जीवनामध्ये, एक काम चांगलं नीट होत नसेल, त्यांनी जगन्नाथजीचं दर्शन घ्यावं म्हणे. जगन्नाथजी सगळे संकट पोटामध्ये घालतात. जगन्नाथजी हे प्रेमी देवता आहे. जगन्नाथजी खाली बसले. खाली
जगन्नाथजीचे असे हात आहे, लांब हात आहे. 12व्या अध्यायात ओवी आहे, दोवरी दोन्ही भुजा आलू घेऊनी, आलिंगया वया लागुनी तयाचे अंग. हे भगवंतानी जे हात पुढे केले हे कशा करता? भक्ताला आलिंगन देण्याकरता. माधवदासजीला आलिंगन दिलं आणि माधवदासजीने आपले प्राण जगन्नाथजी मध्ये विलीन केले. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, काय राहिलं आपलं? विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली आहे ना. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली तुकाराम, माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली हरी. हा, विनेकरी तयारीतच आहे बापू महाराज. बघा, त्यांना वाटते जे विठ्ठलही झालं पाहिजे, पण स्वामीजीचं नाम उल्लेख राहिला होता. आमचे राजेंद्रजी स्वामी महाराजजी, महाराजजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. यांनी आणखीन लिहून दिलं बा, युवा नेते मनीष भाऊ रेंगे. हे कुठे गेले रेंगे पाटील? होते काय? हे की नाही. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदना करून आमच्या नानांच्याही चरणी कोटी. तुमचा पहिलाच परिचय झाला, याच्या अगोदर नव्हता परिचय. तुमचं नाव ऐकून होतो पॅम्पलेटमध्येही आमच्या संस्थेच्या. मला असं भेटेनच भाव कोणी. साहेब घेते मनावर आता आहे ना साहेब. म्हणजे इकडून रेंगे जा आणि तिकडून पारवा. पारव्याचं वैशिष्ट्य सांगतो महाराज. 3.25 लाख रुपये कॅश मध्ये अन्नदानासाठी दिले त्या गावाने मला. 3.25 लाख रुपये. कापूस वेचणाऱ्या बाया, कापूस वेचणाऱ्या बाया. त्यांना मी असं म्हटलं, ज्या भरोशाने तुम्ही पैसे दिले अन्नदाना करता, त्याच भरोशाने ते पैसे मी अन्नदाना करता खर्च करेल. नारदाच्या गादीवर तोंडात किडे पडल म्हटलं मला. आणि मी 3.5 दिवसाचा तिथं सप्ताह करणार आहे. आणि हा तुमचा हिशोब आणि ही तुमची पंगत. काय होऊ लागलं अलीकडच्या काळामध्ये? किती मोठे सप्ते, सगळे पिस्तुल्या घेऊन पळाला. कोणावर विश्वास ठेवा? सोप्या आहे काय? आणि परमार्थाचे पैसे कोणालाच पचत नाही महाराज. आणि मेहनतीचे पैसे धोक्यात देत नाही. मी बापूला घरीच पाहत नाही. स्वतःच गाडी चालवणं, स्वतःच किती मेहनत आहे.
आणि मी नाही नाही म्हणजे विनोद करत नाही मी, हा सिरियसली घ्या हे. आम्ही जर दोघं कार्यक्रमाला गेलो, कैलास महाराज आणि मी, एक दिवस कार्यक्रमला जायचा, दुसऱ्या दिवस यायचा, कारण आम्ही रस्त्याने झोपतो पेट्रोल पंप पाहून. आम्ही गाडी धावत नाही. 2 दिवस पुन्हा जाते आमचे झोपण्यात. एक कीर्तन केलं तर आठवडाभर सुधरत नाही आम्हाला. आम्ही बीडला गेलो तर त्यांनाही सुधरेना मलाही सुधरेना, असे हल्ल्यासारखंच वाटे हे जग. कमाल आहे तुमची, खरंच कमाल आहे. तुमच्याही पेक्षा त्या बाईची कमाल आहे, पूजाताईची. वा, तुमच्या गावात रत्न जन्माला आलं महाराज. त्या बाईचे तर खूपच उपकार आहे आमच्यावर, बापूईपेक्षा. कमाल नाही, 2 लेकरं सांभाळणं, संस्था सांभाळणं, एवढी. आहा, ती रणरागिनीच आहे. नाद नाही करायचा महाराज. ते आता आले, माझ्या डोळ्यात पाणीच आहे. ते जे पूजाताई आल्या ना इकडे, कमाल आहे महाराज. बापूचं जेवढं वैभव आहे किंवा जेवढी कीर्ती आहे त्यांची, त्यांच्या आई वडिलाची आहेच आहे त्यांच्या पाठीमागू कृपा, पण मग त्यांच्या पत्नीची कृपा आहे त्यांच्यावर. काय सांगावं तुम्हाला पूजाताईची. त्याही रत्नाला वंदना करतो. आणि माझं आता हे लांबलेलं कीर्तन, तुम्ही परत तारीख काही घेणार नाही आपली, मला सगळ्यासाठी कोटी कोटी प्रणाम. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.